नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग समीकरणेमधला सराव संच 2.4 पाहत आहोत. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.1, 2 आणि 3 आपण बाकीचे सराव संच पाहिलेले आहेत. यामधला सराव संच 2.4. तर यातला पहिला प्रश्न आहे, खालील वर्ग समीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून ए बी सीच्या किमती काढा. तर पहिलं उदाहरण आहे x वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0. तर ह्या समीकरणाची तुलना आपल्या मूळ वर्ग समीकरणाशी करायची. x वर्ग वजा 7x अधिक 5 बरोबर 0 ची ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 शी तुलना करून ए बी सीच्या किमती काढायचे. एक्स वर्गाचा सहगुणक. एक्स वर्गाचा सहगुणक इथे काही नाही म्हणजे किती असतो 1. तर मग ए ची किंमत किती येईल 1. बी एक्सचा सहगुणक किती आहे 7 वजा 7 साइन लिहायचा मायनस असेल तर मायनस 7. सी ची किंमत किती आहे 5. तर मूळ वर्ग समीकरणाशी तुलना करून आपल्याला ए बी सीच्या किमती काढायच्यात. यामधलं दुसरं आहे 2m चा वर्ग बरोबर 5m मायनस 5. आता पहा पहिली स्टेप, बरोबरच्या पुढे आपल्याला किती पाहिजे 0 पाहिजे. तर सगळे एका साईडला सगळं आणून घ्यायचे, सगळे पद आणून घ्यायचे. 2m वर्ग तसेच हे प्लसचे 5m आहेत, इकडे आले तर काय होतील मायनस, आणि हे मायनस 5 आहेत इकडे आले तर काय होतील प्लस बरोबर 0. 2m वर्ग मायनस 5m प्लस 5 बरोबर 0. आता ची am वर्ग. आता काय आहे इथे चल m आहे, मग m रूपातच घ्यायचं समीकरण. am वर्ग प्लस bm प्लस c बरोबर 0 शी तुलना करून ए बी सीच्या किमती काढायच्या. m वर्गाचा सहगुणक किती आहे 2. बी m चा सहगुणक किती आहे वजा 5 मायनस 5, आणि सी किती आहे 5. यामधलं तिसरं आहे y वर्ग बरोबर 7y. आता पहा एका साईडला घ्यायचे सगळे, बरोबरच्या पुढे 0च राहिलं पाहिजे. y वर्ग तसेच हे 7y काय होतील इकडे आले तर मायनस 7y. आता सीचं पद नाही तर किती घ्यायचं प्लस 0 बरोबर 0 ची आता तुलना करायची मूळ वर्ग समीकरणाशी. तर y आहे समीकरणामध्ये, तर ay वर्ग प्लस by प्लस c बरोबर 0 शी तुलना करून आता y वर्गाचा सहगुणक किती आहे 1, काही नसेल तर 1 प्रत्येकाचा सहगुणक. y चा सहगुणक किती आहे मायनस 7, b बरोबर मायनस 7, c बरोबर 0. तर यामध्ये 2.4 मधला प्रश्न पहिला आहे. सराव संच 2.4 मधला पहिला प्रश्न आहे, सामान्य रूपाशी तुलना करून ए बी सीच्या किमती काढा. तर मूळ वर्ग समीकरणाशी तुलना केली आणि आपण ए बी सीच्या किमती काढल्या. पहा पहिलं इथे काही नाही म्हणजे सहगुणक 1 असतो, तर ए ची किंमत 1, बी ची मायनस 7, सी ची 5. साईनचा विचार करायचा आहे, मायनस साईन असेल तर घेणं गरजेचंच आहे. यानंतर 2m वर्ग बरोबर 5m मायनस 5. सगळे एका साईडला घ्यायचे, बरोबरच्या पुढं काय पाहिजे 0.
तर हे +5 इकडे आले तर मायनस झाले, -5 इकडे आले तर प्लस. मूळ वर्ग समीकरणाशी तुलना केली आपण. तुलना करून ची किंमत आली 2, बीची आली -5, सीची आली +5. आता पहा तिसरा आहे y वर्ग बरोबर 7. y वर्ग तसेच बरोबरचे पुढचे सगळे आपण अलीकडे घेतले तर प्लसचे 7y काय झाले -7y. आता सीची किंमत सी नाहीचे नंबर, मग आपण किती घ्यायचा 0 घ्यायचा. बरोबर 0ची ay वर्ग प्लस by प्लस सी बरोबर 0 शी तुलना करून आपण तुलना केली. मूळ वर्ग समीकरणाशी y वर्गाचा सहगुणक 1 आहे, yचा सहगुणक -7 आहे, सी बरोबर 0. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचं गणित भाग 1 मधलं पहिलं प्रकरण पाहिलं आणि आता आपण दुसरं प्रकरण पाहत आहोत, वर्ग समीकरणे. आता वर्ग समीकरणामधला सराव संच 2.4. तर मागच्या व्हिडिओमध्ये बेसिक आपण गणित हे पाहिलेले आहे. तर या बेसिक मॅथ्सचा तुम्ही सराव करा, म्हणजे तुम्हाला गणित विषय काहीच अवघड जाणार नाही. आणि काही अडचण असल्यास मला कमेंट्स करा. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.